मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा आता सुरू आहेत. मात्र या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये सुनील तटकरेंना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान याच संदर्भात झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये तटकरेंनी रोखठोक भाष्य केलंय. तटकरेंनी विलीनीकरणासंदर्भात सुद्धा त्यांची भूमिका विशद केली आहे. 19ला दादांनी निर्णय घेतला त्याला मी खलनायक होतो, 22ला निर्णय घेतला तेव्हा खलनायक होतो, मी कधी नव्हतो खलनायक. सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक आपल्याविषयी असं का बोलतात? याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपवरती यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा. आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून सुनील तटकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. विलीनीकरणाची स्पष्टता समोर आल्यानंतर कोण खलनायक हे समोर येईल असं म्हणत सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. योग्य वेळी विलीनीकरणासंदर्भात बोलणार असल्याचं देखील तटकरेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे खलनायकाच्या मुद्द्यावरून राऊतांनी तटकरेंना टोला लगावलाय. लोक खलनायक का म्हणतात याचं तटकरेंनी आत्मचिंतन करावं असा सल्ला राऊतांनी दिलाय. हे विलीनीकरण तटकरेंना नको आहेत. तटकरे या विलीनीकरणाचे खलनायक आहेत असं एक चित्र तयार केलं जात आहे. मी तेच सांगितलं ना की एकदा ते विलीनीकरणाची सगळी स्पष्टता समोर येऊ द्या, म्हणजे मग कोण खलनायक किंवा काय त्याची बाबी येतील. नाहीतरी 19ला दादांनी निर्णय घेतला त्याला मी खलनायक होतो, 22ला निर्णय घेतला तेव्हा खलनायक होतो, 23ला निर्णय घेऊन आम्ही सरकारमध्ये शपथ घेतली तेव्हा मी खलनायक होतो, 24ला पराभूत झालो तेव्हा मी खलनायक होतो. मी कधी नव्हतो खलनायक. पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळाली ना उत्तर. मी सांगतो ना, आपल्याला माहीत आहे. इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते. पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणं असं होत नाही. पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी कोल्ह्यांट्या उड्या मारणं मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही आहे. त्याला कुणी इतिहास घडवला असं बोलू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक आपल्याविषयी असं का बोलतात? अजितदादांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात दावे प्रतिदावे केले जातात. एकीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कमालीचे सकारात्मक आहेत, मात्र दादांच्या राष्ट्रवादीचे नेते थेट भूमिका घेत नाहीत. सुनील तटकरेंनी विलीनीकरणासंदर्भात बोलताना विरोधात बसणार नसल्याची भूमिका थेट बोलून दाखवली. तर राष्ट्रवादीचे नेतेही दुखवटा संपल्यानंतर विलीनीकरणासंदर्भात मोठा राजकीय बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. यावर सुनील तटकरेंनीही त्यांची टू द पॉइंट भूमिका मांडली आहे. अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात. त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते. पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या आता दुखवट्याचा काळ चालू आहे आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू. तपशीलवार खुलासा येईल बाहेर की कधीपासून चर्चा सुरू झाली आणि त्याला चर्चेला कसं कसं स्वरूप आलं. जी मंडळी सांगतात त्यांच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, काही आणखीन काय आहे हे सगळे एकदा येऊ दे ना बाहेर, मग येईल ना बोलता. हाच ठीक आहे ना. अनेक गोष्टीची उत्तरं काळाच्या ओघात मिळत असतात आणि ती त्याच वेळेला ती एंड्रॉस होतात. घाई गर्दीने उत्तर देण्याची मला स्वतःला आवश्यकता नाही, कारण माझ्याकडे कमालीचा संयम आहे. म्हणून मी आपल्याला नम्रपणे ते सांगतो की आता या विषयावरती यापेक्षा मी अधिक बोलणार नाही. मी ज्या काय 2-3 बाबी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दलची एकदा स्पष्टता आली, हे जरूर बोलता येईल ना. राष्ट्रवादी विलीनीकरणाला तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा नकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. टू द पॉइंट मधून तटकरेंनी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र त्यांची पाठ सोडत नाहीत. तटकरे प्रफुल्ल पटेलांचं नाव न घेता खासदार निलेश लंकेंनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र टाकलंय. याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. पण आता हे सगळं करण्यामाग करत असताना याची मुख्य भूमिका पार पाडत होते ते म्हणजे आदरणीय दादा. पण आज दादा आपल्यात नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी एक शंका कुशंका, हे दादा बोललेच नव्हते, या गोष्टी केल्याच नाही, ही गोष्ट आमच्या समोर झालंच नाही, अशा त्या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत आहे.
विलिनीकरणासंदर्भात गुरुवारी सुनील तटकरेंनी केलेल्या एका विधानाची देखील चांगली चर्चा रंगली होती. भाजपसोबत येण्याचा विचार करा, मग चर्चा करू, अशी थेट ऑफर त्यांनी राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांना दिली होती. दरम्यान यानंतर राऊतांनी सुनील तटकरेंना चांगलाच टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीएमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे. एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय, तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष. युपीए म्हणजे काय, तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत. मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे. ज्यांना एनडीएमध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल. पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे. सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात. पण सोडून द्या, अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना तोंड फुटलंय. विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांसोबत बैठका झाल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलंय. मात्र दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीतील नेते थेट बोलणं टाळतात. त्यामुळे अजित पवारांची खरंच राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली होती का? येत्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या संदर्भात मोठा खुलासा करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.